महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे समन्वय समितीचं। कालचा फोटो मी पाहिला, 20 लोक हजर आहेत। व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा तर अशी असते की जणू काही 2,000 लोक येणार आहे, पण प्रत्यक्षात 20-25 जेव्हा हजर असतात तेव्हा खरोखर मनाला दुःख होतं। आपला प्रश्न आपणच स्वतः किती गंभीरपणे घेतो याच्यावर तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे। मला हे मान्य आहे की टप्पावाढ या पावसाळी अधिवेशनात मिळालीच पाहिजे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की यावेळेस मिळणारच, पण हे सगळं करत असताना तुम्ही कुठेतरी कमी पडणं हे काही योग्य नाही। मी हेही सांगितलं होतं की आंदोलन केलंच पाहिजे, संघर्षातूनच काय मिळायचं ते मिळतं। त्यामुळे तुमच्या आंदोलनाला जास्तीत जास्त उपस्थिती असू द्या। येत्या मंगळवारी मी आंदोलनाला भेट द्यायला येतोय। जास्तीत जास्त लोक असू द्या, जेणेकरून सरकारवर प्रचंड दबाव निर्माण होईल असं काहीतरी करा, ही विनंती करण्याकरता म्हणून ही व्हिडिओ क्लिप। मी शासनाकडे, मी म्हणजे आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत। याचा अर्थ आमच्याच भरोशावर बसून राहा असा होत नाही। तुम्हाला तुमची ताकद दाखवणं गरजेचं आहे, ती तुम्ही दाखवा। मी यावेळेस असा प्रयत्न करतोय, सगळ्या आमदारांशी बोलतो, सगळे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार सगळ्यांशी बोलून या प्रश्नासाठी पायीदिंडी काढता येऊ शकते का शिक्षकांना घेऊन, किंवा अजून कुठलं दुसरं आंदोलन करता येऊ शकतं का त्याचा विचार करतोय। आणि मी पण या महिन्यात सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र करून आंदोलन करण्याचा प्रयत्न करतो, नव्हे करतोच। आता तुम्हाला माझा एक सल्ला आहे, आपसातले हेवे दावे सगळे विसरून जा। अमकी संघटना याची, तमकी संघटना त्याची, होंकार आंदोलन याचं, महाएल्गार अजून आंदोलन कोणाचं, सगळे एकत्र या। सगळ्यांचा प्रश्न आहे। आपसातले हेवे दावे विसरा, आपसात कोणी कोणाला काही बोललं असेल तर विसरा, परंतु सगळे एकत्र या। सर्वसामान्य शिक्षकाच्या प्रश्नाकरता टप्पावाढ यावेळेस मिळालीच पाहिजे आणि 14 ऑक्टोबरच्या GRचं पालन केलं गेलंच पाहिजे। मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की मी तुमच्या सोबत आहे। यावेळेस सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन तुमच्या प्रश्नासाठी वेगळं आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे। तुम्ही देखील तुमच्या आंदोलनाची धार कमी होऊ देऊ नका। यावेळेस या पावसाळी अधिवेशनात टप्पा घेतल्याशिवाय कोणीच स्वस्थ बसणार नाही, नव्हे तो घेऊच। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।